आवाज ही तुमची एक आयडेंटिटी आहे. सुधा नरवणे, ललिता नेने, शरद चव्हाण, कुसुम रानडे हे माझे क्रमांक 1चे शत्रू आहेत. आचार्य अत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की कठीण बोलणं सोपं आहे, पण सोपं बोलणं कठीण आहे. मुख दुर्बळ असलेल्या माणसाने याकडे अजिबात फिरकू नये. AI म्हणजे सोय आहे की एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला आवाज पाहिजे, कोणाचा तरी घ्यायचा, त्याचा क्लोन करायचा, त्यामध्ये भावना नाही आहेत अजून. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी मला शिकवलं, शांतारामाचा ससा आषाढात मेला तेव्हा सान्यांची शकू खूप कष्टी झाली. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माणसाचा मेंदू किंवा माणसाची बुद्धी ही माणसाबद्दलची जशी युनिक गोष्ट आहे ना, तशीच आणखीन एक गोष्ट युनिक असते प्रत्येक माणसाकडे, तो म्हणजे त्या माणसाचा आवाज. पण त्या आवाजाचा वापर कसा करायचा, आपण बोलावं कसं, कधी, कुठे, केव्हा, त्यालाही ना काही नियम असतात. पण हे नियम आपल्या सगळ्यांनाच माहिती नसतात. तर तेच आपण या एपिसोडमधून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत व्हॉइस गुरु दीपक वेलणकर सर. नमस्कार. नमस्कार. तर आपण सुरुवात इकडूनच करूया की व्हॉइस गुरु होण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता, तो नेमका कुठून सुरू झाला? लहानपणापासून एवढा म्हणजे व्हॉइसच्या संदर्भात काही काम करावं असं आवडत नव्हतं, आवाज आवडायचे. मला आठवतं आहे की मी लहान असताना तसं सिनेमा बघायलाची वेळ तशी फारच कमी असायची, म्हणजे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं. पण मी माझ्या वडिलांच्या मागे एक भुणभुणं लावायचो की लवकर चला आपण लवकर जाऊया सिनेमा बघायला. तर माझे वडील म्हणायचे की अरे वेळ आहे अजून, तू इतक्या लवकर बसून जाऊन काय माशा मारायच्या आहेत का तिकडे. पण मला एक वेगळा माझा इंटरेस्ट होता की त्या सिनेमाच्या अगोदर एक फिल्म्स डिव्हिजनच्या काही लघुपट काही दाखवले जायचे, फिल्म्स दाखवल्या जायच्या. त्याला भाई भगतांचा आवाज असायचा. मला त्यांचं नाव माहिती नव्हतं, पण मला त्यांचा आवाज खूप आवडायचा. बरं. आणि त्यांच्या आवाजाची गंमत अशी होती की विषय कुठलाही असला तरी आवाज तसाच असायचा त्यांचा. तर त्यामुळे त्याची मिमिक्री करणं हे फार सोपं होतं. म्हणजे मला त्यावेळेला मिमिक्री म्हणजे काय हे माहिती नव्हतं, पण असा आवाज आपल्याला आवडतोय, आपण काढून बघूया. तर तो मी ऐकायचो, घरी आल्यानंतर तसा आवाज काढायचो, लोकांना हसवायचो. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे हे काहीतरी आपण वेगळं करतोय जे इतर लोक करत नाही आहेत. त्यामुळे म्हणजे आवाज एकच आहे, तो सगळ्यांना तसाच्या तसाच लावायचा, पण तरीसुद्धा तो लोकप्रिय, म्हणून मला भाई भगतांचा आवाज आवडायचा. बरं. तर म्हणजे आता तुला एक उदाहरण द्यायचं झालं तर असं की समजा काहीतरी पौष्टिक जेवण वगैरे कसं असावं याचं काहीतरी एक फिल्म असते. तर हिरव्या भाज्या आणि रसरसलेली फळं यात असतं एक जीवनसत्व, हिरव्या भाज्या खा आणि धष्टपुष्ट व्हा. आता ही एक फिल्म झाली, याला एक आवाज झाला. त्यानंतर कुठेतरी काहीतरी पूर वगैरे येतो आणि एक मल्याळी बाई सांगत असं काहीतरी त्यांचं चालू असतं, बॅकग्राऊंडला आवाज येतो, बरं का. सेम ती म्हणते की गेल्या पावसाळ्यात तिचं घर वाहून गेलं, पण घाबरायचं कारण नाही, कारण सरकारने त्यांना तातडीची मदत म्हणून 50 रुपये दिले. आता आम्हाला आश्चर्य वाटायचं की घर वाहून गेले आणि 50 रुपयेच दिलेत सरकारने. पण गंमत अशी होती की हा आवाजाच्या मी प्रेमात पडलो. नंतर मी एकदा त्यांना भेटलो सुद्धा होतो. मला नंतर कळलं की हे भाई भगत आहेत आणि हा त्यांचा आवाज आहे म्हणून, पण फार आवडायचा. तर तिथून आवाजाच्या बद्दलचं एक प्रेम म्हणा तयार झालं. घरामध्ये रेडिओ सतत चालू असायचा. संध्याकाळच्या 7च्या बातम्या कंपल्सरी ऐकल्याच पाहिजे, जसा दंडकच होता आमच्याकडे. म्हणजे कितीही खेळ रंगात आला तरीसुद्धा हातपाय धुवायचे, 6:45 वाजता घरात यायचं, हातपाय धुवायचे आणि रेडिओसमोर बसायचं. काही कळायचं नाही, पण बातम्या ऐकायच्या. म्हणजे मला कल्पनाही नव्हती की आपण पुढे मागे पत्रकार होऊ किंवा बातम्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊ किंवा रेडिओवरती बातम्या देऊ, टी व्हीवरती देऊ, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. त्या काळात सुद्धा मी बातम्यांच्या प्रेमात होतो. आणि मला आठवतं आहे की जेव्हा आकाशवाणीची पहिली परीक्षा झाली होती तर त्याच्यामध्ये निबंध होता की तुमच्या आयुष्यामध्ये आकाशवाणीवरच्या बातम्यांचं स्थान या विषयावरती निबंध लिहा. तर मी लिहिलं होतं की सुधा नरवणे, त्याच्यानंतर ललिता नेने, शरद चव्हाण, कुसुम रानडे हे माझे क्रमांक 1चे शत्रू आहेत, असं मी पहिलंच वाक्य लिहिलं. कारण यांच्यामुळे माझा खेळ अपूर्ण राहतो नेहमी. आणि मला आठवतं आहे की कुसुम रानडेने जेव्हा आमचं सिलेक्शन झालं त्यावेळेला सगळ्यांना बोलवून ते शिकवणं वगैरे ते सुरू झालं, तेव्हा माझा पेपर आणि निबंध वाचून दाखवला होता सगळ्यांच्या समोर की हा जिथे काम करायला येतोय तिथे बिंदास टीका करतोय, म्हणजे हा खरा चांगला पत्रकार होईल म्हटलं. तर म्हणजे थोडक्यात म्हणजे आवाजाच्या प्रेमात पडण्याचं कारण रेडिओच होतं आणि नंतर मग दूरदर्शन, टी व्ही.
त्यामुळे आवाजाच्या बद्दल असं काही आकर्षण किंवा वेगळं काहीतरी करावं असं वाटण्याचं ते वयही नव्हतं आणि तसं त्यावेळेला तशी संधीही नव्हती. 4 लोक जातात, बोलतात, बोलायला आवडायचं, त्यामध्ये मी जायचो. पण प्रत्यक्षामध्ये आवाजाच्याकडे लक्ष देऊन काहीतरी काम करावं असं वाटण्याचं कारण म्हणजे आकाशवाणीवरती माझं झालेलं सिलेक्शन न्यूज रिडिंगसाठी. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण बातम्या वाचतोय पण त्या बरोबर होत आहेत का, चांगल्या होत आहेत का, चुकीच्या होत आहेत हे सांगायला कोणीच नाही. कारण ज्याला विचारावं तो म्हणायचा छान, अरे काय मस्त वाचल्यास वगैरे. तर आपल्या जवळचे लोक असतात ते आपलं कौतुकच करत असतात, पाठीमागे काय बोलतात आपल्याला ठाऊक नसतं. तर कोणीतरी टीका करणारं पण असायला पाहिजे का, त्यातल्या न्यूनत्व त्यातलं काय आहे ते सांगणारं कोणतरी असायला पाहिजे. ते काही सापडत नव्हतं. त्यावेळेला हाऊस ऑफ सोव्हिएत कल्चर नावाची एक संस्था होती पेडर रोडला. म्हणजे जेव्हा सोव्हिएत कल्चर अखंड होता देश, तर त्यांचं एक कल्चरल सेंटर तिथे होतं. बरं. आणि तिथे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असायचा. तिथे चेस खेळायला मिळायचा, रशियन फिल्म्स बघायला मिळायच्या वगैरे, म्हणून आम्ही जायचो. तर मी आणि माझा एक मित्र आम्ही चेस खेळायला तिथे जायचो आणि येताना बसचे पैसे वाचवण्यासाठी चालत यायचो. पेडर रोडपासून गिरगावपर्यंत चालत यायचो, कारण गप्पा पण व्हायच्या. तो ग्रँट रोडला राहायचा. त्याचं नाव पंडित केदार बोडस. आत्ता अलीकडेच तो गेला, पण तो शास्त्रीय संगीत शिकत होता. तर मी त्याला विचारलं, अरे म्हटलं केदार, तू एवढं शास्त्रीय संगीत शिकतोयस, तर म्हटलं माझ्या आवाजामध्ये काय दोष आहेत ते तरी सांग. तर तो म्हणाला की मला विचारू नकोस, तू माझ्या गुरुजींच्याकडे चल. म्हणून तो मला घेऊन NCPAमध्ये पहिल्यांदा गेला. आणि त्यावेळेला डॉक्टर अशोक रानडे माझे गुरु हे NCPAचे असिस्टंट डायरेक्टर होते. तर मला त्यांनी एक पुस्तक काढून दिलं आणि सांगितलं की हे वाच. तर मधलं पान काढून दिलं आणि सांगितलं जरा मला वाचून दाखव. मला अजून त्याचं नाव आठवते, ज्ञानेश्वरीचे भावविश्व, असं कठीण शब्दात लिहिलेलं पुस्तक होतं ते. तर मी वाचून दाखवलं. मला म्हणाले काय तुला वाटतंय तुझ्या आवाजाबद्दल. म्हटलं चांगलं आहे, आपण कशाला सांगा वाईट आहे. तर ते म्हणाले की नाही चांगलं आहे, कबूल आहे, पण काही उच्चार चुकतायत तुझे. तर मी कान टवकारले, कारण मी चिकित्सक शाळेचा विद्यार्थी आहे गिरगावामध्ये मराठी वातावरण, आमच्या घरामध्ये संस्कृतचं वातावरण, आणि असं असताना आपले उच्चार चुकतायत म्हणजे नेमके कुठले. तर ते म्हणाले तुझा ज्ञ हा ज्ञ न येता न ला य लावल्यासारखा येतोय, ज्ञ येतोय, तो ज्ञ नाही आहे, ज्ञ आहे, ज्ञ. तर हा उच्चार करून दाखवल्यावरती मी म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे. मी पाय धरले त्यांचे, म्हटलं मला शिकायचं आहे तुमच्याकडे. तर मग पुढचा प्रश्न त्यांचा फार गमतीशीर होता की पैसे जास्त झालेत म्हणून आला आहेस का काहीतरी करणार आहेस. तर म्हटलं काहीतरी करायची इच्छा आहे म्हणूनच आलो आहे, पैसे म्हणाल तर नाहीच आहेत. ते या माझ्या उत्तरावरती ते बेहद्द खुश झाले. ते म्हणाले उद्यापासून घरी ये. आणि मग खऱ्या अर्थाने आवाजाकडे बघायचं कसं, आपलं आधी मुळात मी केलं ते माझ्यासाठी केलं. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं साधारणपणे 2-1 वर्ष आल्यानंतर, आता तू तुझ्या आवाजासाठी केलंस, तुला त्याचा फायदा होतोय, तू करतोयस, आता तू लोकांचे आवाज ऐकायला लाग आणि त्यांचे आवाज तुला का आवडले किंवा का आवडले नाहीत हे लिहून काढ आणि मला दाखव. त्यामुळे मग मी त्यावेळेला प्रसिद्धी माध्यमामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांचे आवाज अगदी बारकाईने ऐकायचो. त्यांचे आवाज मला का आवडले, त्यांचे उच्चार चांगले आहेत का, श्वास कसा आहे, लांबलचक वाक्य, भावनाप्रधान बोलता येते का त्यांना वगैरे वगैरे, हे सगळं पॅरामीटर्स लावून ते तपासायचो. आणि अमुक अमुक हा आवाज या कारणासाठी आवडला किंवा अमुक अमुक आवाज हा या कारणासाठी आवडला नाही, असं त्यांना ते लिहून दाखवायचं. त्याचा फायदा असा झाला की मला माणसांचे आवाज बारकाईने ऐकायची सवय लागली आणि ते ऐकताना त्यांच्या आवाजामध्ये नेमके कोणते गुणदोष आहेत हे कळायला लागलं. मग माझ्या गुरुजींनी सांगितलं आता ते तुझ्यापुरतं ठेवायचं नाही. खरा कलावंत कसा ओळखला जातो, जो स्वतःसाठी काम करतो आणि पैसे कमवतो तो खरा कलावंत नव्हे. तर ज्याच्या नावाचा टिळा तो गेल्यानंतर सुद्धा 50 लोक लावत असतील तर तो खरा कलावंत. क्या बात आहे. तर आता तू शिकवायला सुरुवात कर. म्हणून मग मी शिकवायला सुरुवात केली. बरं. तर असा हा प्रवास इथपर्यंत आला. मग हे व्हॉइस गुरु वगैरे हे लोक म्हणतात म्हणून, मला काय अशी कुठल्या विद्यापीठाने दिलेली पदवी नव्हे, पण लोक असं म्हणतात की जसं ॲडव्हर्टाइजमेंटच्या मध्ये काम करणारा भरत दाभोळकर आहे त्याला ॲड गुरु म्हणतात, तसं मी आवाजाच्या क्षेत्रात काम करणार आहे म्हणून व्हॉइस गुरु म्हणतात, एवढंच. तुम्ही आत्ताच अशोक रानडेंचा उल्लेख करताना गुरुजी असं त्यांना म्हणालात. आता शास्त्रीय संगीताच्या किंवा शास्त्रीय नृत्याच्या बाबतीत विचार केला तर ते गुरुजी वगैरे असं म्हटलं जातं, तर ती एक साधना मानली जाते. तर मग
आवाजाच्या क्षेत्रात पण अशी काही साधना वगैरे असते का? 100% आणि चांगला प्रश्न विचारला असतो अशासाठी, कारण हल्ली सगळेजण प्रसिद्धीच्या मागे लागलेले आहेत. पण प्रसिद्धीच्या मागे असते काय, तर ती सिद्धी असते. सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. आणि सिद्धीच्या मागे काय असतं, तर ती साधना असते, म्हणजे अभ्यास असतो. अभ्यास न करता प्रसिद्धी मिळणं म्हणजे पाप आहे. म्हणजे आता आपण जे पाहतो की कुठल्याही इंस्टाग्रामवरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा किंवा व्हॉट्सअपवरती म्हणा, की तुम्ही जेवायला गेलात आणि तुमच्या जेवणाच्या ताटाचा फोटो काढून टाकलात म्हणून तुम्हाला प्रसिद्धी मिळाली आणि एवढे व्ह्यूज आले, तर ती काय प्रसिद्धी आहे असं मला तरी वाटत नाही. तुमच्या कामाने तुम्हाला प्रसिद्धी मिळायला हवी. तर म्हणून मला माझ्या गुरुजींनी, म्हणजे गुरुजी हा शब्द मुद्दाहून वापरतो कारण आम्ही गुरुजीच म्हणायचो त्यांना, किंवा मास्तर म्हणायचो. आणि मास्तर हा शब्द जरी आपल्याकडे मराठी चित्रपटामध्ये मास्तर करून तो लांबवत असले तरी तो मास्टर आहे, तो मास्तर नाही आहे. म्हणजे ज्या क्षेत्रातला तुम्ही मास्टर असता त्याला मास्तर असं म्हटलं जातं आणि तो आदराने घेतला जातो. म्हणजे दीनानाथांना सुद्धा मास्टर दीनानाथच म्हणायचे ना, ते मास्तर नव्हते, ते मास्टर होते. तर आम्ही त्यांना मास्तर म्हणायचो किंवा आम्ही गुरुजीच म्हणायचो पहिल्यापासून. तर गुरूंनी सांगितलं की ह्याकडे कसं बघायचं, कामाकडे कसं पाहायला पाहिजे एक, आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे न लागता लोकांना शिकवणं, आणि त्यातून मग तुला लोकांमुळे प्रसिद्धी मिळते. म्हणजे विद्यार्थी जेव्हा नाव कमवतात तेव्हा ते आपसूक बोलतात, आपलं नाव घेतात, त्यांनी जी प्रसिद्धी मिळते ती खरी शाश्वत आहे. असे या क्षेत्रात येऊ पाहणारे जे विद्यार्थी आहेत किंवा खरंच आपल्या आवाजावरती ज्यांना काम करायचंय, तर ते त्यांनी कशा प्रकारे सुरू करावं किंवा ओळखावं कसं की आपला आवाज कसा आहे आणि त्याच्यावरती काय काम करायला हवंय? कसं आहे माहिती आहे का, की व्हॉइस कल्चर अर्थात आवाज साधनाशास्त्र असं म्हणतं की कोणाचाच आवाज 100% चांगला नाही आणि कोणाचाच आवाज 100% वाईट नाही. तर प्रत्येकाच्या आवाजामध्ये काही गुण असतात, काही दोष असतात. गुण कोणते आहेत हे गुरूंनी ओळखावं, ते वाढवण्यासाठी काय करायचं हे शिकवावं. दोष कोणते आहेत हे ओळखून ते कमी कमी करत शून्यावर कसे नेता येतील ते पाहावं. आणि त्यासाठीचं जे शास्त्र आहे ते म्हणजे व्हॉइस कल्चर किंवा आवाज साधनाशास्त्र, त्याला दुसरं नाव आवाज जोपासनाशास्त्र. आता या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणारे जे लोक असतात त्याने आधी मुळात आपला आवाज रेकॉर्ड करून ऐकावा. मी जेव्हा शिकायला लागलो तेव्हा रेकॉर्डिंगची फॅसिलिटी एवढी सहजासहजी नव्हती. म्हणजे नॅशनल पॅनासॉनिकचे टेप रेकॉर्डर घरोघरी आले होते, लोकांकडे असत, किंवा फिलिप्सचा असायचा, पण ते सुद्धा एक कॅसेट पुरवून वापरायची, पुन्हा ती इरेज करायची आणि वापरायची. पण आता आपल्याकडे मोबाईल नावाचं यंत्र आहे, त्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं. तर प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आपलं वाचन एक 15 मिनिटांचं जर रेकॉर्ड केलं आणि ऐकलं तर त्यातूनच त्याला कळायला लागेल की अरे यातलं काय चुकतंय. कारण आपल्याला जर आपला आवाज आवडलाच नाही तर त्याच्यावरती सिद्धी प्राप्त करता येणं शक्य नाही. मुळात आपल्याकडे काहीतरी आहे असं आधी तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे. आणि मग त्यातले दोष हुडकायचे कसे, तर अगदी सोपं आहे. जे तुमच्या कानाला चांगलं वाटतं ते चांगले आहेत गुण, जे वाईट वाटतं ते दोष आहेत. मग ते दूर कसे करायचे, म्हणजे काही वेळेला उच्चारांचे दोष असतात, काही वेळेला श्वासाचे असतात, काही वेळेला भावनाच येत नाही वाक्यांमध्ये, तर असे अनेक दोष आहेत. तर ते तुम्ही जेव्हा ऐकता तुमचा आवाज त्यावेळेला तुम्हाला ते दिसायलाच लागतात लगेच. आणि मग एखादा चांगला गुरु जर असेल तर तो लगेच सांगतोच तुम्हाला की हे तुमचं चांगलं आहे आणि हे जरा बरं आहे आणि हे वाईट आहे. तेव्हा त्यावरती मग काम करता येतं. आता तुम्ही बोलताना व्हॉइस कल्चर असा शब्द वापरलात आणि बऱ्याचदा व्हॉइस मॉड्युलेशनची कार्यशाळा अशाही काही जाहिराती बघायला मिळतात. तर हे दोन नक्की काय प्रकार आहेत, ते एकच आहेत का वेगळे वेगळे आहेत? व्हॉइस कल्चर हे झाड आहे आणि व्हॉइस मॉड्युलेशन हे त्यावर आलेलं एक फूल आहे. बर. हां, म्हणजे व्हॉइस कल्चरमध्ये तो समुद्र असल्यासारखा आहे की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये स्पीच थेरपी पण आहे, व्हॉइस मॉड्युलेशन पण आहे, व्हॉइस ॲक्टिंग पण आहे, हे सगळं आहे त्याच्यामध्ये. त्यातलं तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आवाजाला आकार द्यायला पाहिजे हे असतं. म्हणजे आता समजा मला गाणं शिकायचं आहे तर मला शास्त्रीय संगीत शिकायचं आहे का सुगम संगीत शिकायचं आहे. मग सुगम संगीताचे वेगवेगळे प्रकार असतील, शास्त्रीय संगीतामधली वेगवेगळी घराणी असतील, त्यांचे वेगवेगळे बाज असतील. नुसतं गाणं म्हणजे सगळं आलं असं नाही, तर मग त्याच्यामधलं काहीतरी एखादा विषय घेऊन त्यातली खासियत, जसं सुलोचना चव्हाण या लावणी सम्राज्ञी होत्या, त्या लावणी ही त्यांची खासियत होती. पंजाबी गाणी ही त्यांची खासियत होती. त्यांनी अभंगसुद्धा म्हटलेले आहेत. पण खासियत काय आहे
तर लावणी लावणी. लोकांना आवडलंय काय, त्यांचा लावणीचा ठसका आवडलाय. तर असं मग स्पेशलायझेशन तुम्हाला करता येतं. त्यामध्ये हे व्हॉइस मॉड्युलेशन येतं. व्हॉइस मॉड्युलेशन अगदी सोप्या भाषेत सांगायचं टू मॉड्युलेट युअर व्हॉइस ॲज पर द नीड्स. गरजेनुसार तुमच्या आवाजामध्ये आपण फेरफार करणं, आवाजामध्ये चढ उतार आणणं म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन. ते आर्टिफिशियल असता कामा नये. म्हणजे कसं आहे की पूर्वीच्या काळी रेल्वेच्या ज्या अनाऊन्समेंट व्हायच्या की नाही, तर तो काय व्हॉइस मॉड्युलेशनचा नमुना होऊ शकत नाही. म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येणारी आगामी लोकल बोरिवलीसाठी जलद लोकल आहे, हे व्हॉइस मॉड्युलेशन नव्हे. याला इन अँड आउट म्हणतात. म्हणजे आवाज बाहेर टाकणं आणि आतमध्ये खेचणं. तर व्हॉइस मॉड्युलेशन याचा अर्थ त्यातली नेमकी भावना, नेमकं काय सांगायचं आहे तुम्हाला, त्यावरती आधार देत त्याला ग्लोरिफाय करत किंवा ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन आहे. त्यामध्ये आर्टिफिशियल नाही. मी पाहतो अनेकदा, म्हणजे रेडिओ जॉकी असतात ते म्हणा किंवा इव्हन बातम्या वाचणारे, हे व्हॉइस मॉड्युलेशनच्या नावाखाली ना चुकीचं, म्हणजे मराठी तर चुकीचं बोलतातच, पण आवाजामध्ये केलेले फेरफारसुद्धा हे फार स्वीकारार्ह नसतात. म्हणजे खोटं खोटं कशाला बोलायचं. तुमचा जेन्युइन आवाज हाच खरा म्हणजे योग्य आवाज आहे. एक उदाहरण देतो की समजा तू दादर स्टेशनला गेलीस आणि तुला दादरपासून माटुंग्याला फक्त जायचं आहे, तिकीट काढायचं आहे. तू 500 रुपयाची नोट समजा काढलीस, तर जो आवाजामध्ये बदल करशील तिकीट काढण्यासाठी, कारण त्याला तुला माहिती आहे की काउंटरवरचा माणूस 500 रुपये घेणार नाही, 5 रुपये तिकीट कारण. तेव्हा साहेब बघा ना जरा, शेवटची नोट आहे साहेब, सुट्टे अजिबात नाही, तो काय करणार, परवाच असं जे करशील ना, तेच व्हॉइस मॉड्युलेशन आहे. त्यामुळे ते गरजेनुसार केलेला आवाजातला फेरफार आहे. तो मुद्दा साहेब पाहता का 500 रुपये काय आम्ही घरी ते व्हॉइस मॉड्युलेशन नाही. बरोबर. आणि मग मगाशी तुम्ही जो शब्द वापरत की व्हॉइस कल्चर, तर मग त्याला कल्चर्ड कसं करायचं आपल्या आवाजाला? त्या शब्दामध्ये किंवा त्या नावामध्येच त्याची व्याख्या आहे. व्हॉइस म्हणजे आवाज, कल्चर म्हणजे संस्कृती, हो की नाही. संस्कृती येते कशातून, तर संस्कारातून येते. अनेक संस्कार जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तयार होतं, त्याला संस्कृती असं म्हणतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पूर्वी काही गुढीपाडव्याला शोभायात्रा निघत नव्हत्या. डोंबिवलीपासून सुरुवात झाली, हळूहळू ती महाराष्ट्रात सगळीकडे पसरली, बरोबर. आता ते कल्चरच झालं की गुढीपाडवा म्हटलं की सकाळी उठायचं आणि पारंपरिक वेशभूषा करून रस्त्यावरती यायचं आणि शोभायात्रा काढायची. हे संस्कार झाले ना. हा संस्कार एकत्र आला, लोकांना आवडला, लोकांनी तो चालू ठेवला आणि त्यातून आता तो गुढीपाडव्याला शोभायात्रा असते, हे पक्का झालं की नाही. असे अनेक संस्कार मिळून संस्कृती तयार होत असते. तेव्हा आवाजावरती करायचे असे संस्कार म्हणजे व्हॉइस कल्चर. बर. आता आवाजाच्या क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायचं असेल तर मुळात ठरवायचं कसं की मी ह्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो? पहिली अगदी महत्त्वाची अट म्हणजे बोलण्यावरती तुम्हाला बोलण्याचा आनंद मिळायला पाहिजे किंवा सवय असायला पाहिजे किंवा आवड असायला पाहिजे. मुख दुर्बळ असलेल्या माणसांनी याकडे अजिबात फिरकू नये. त्यांनी लिखाणाकडे वगैरे वळावं किंवा दुसरं काहीतरी काम करावं. पण माझं जर बोलण्यावरती प्रेम असेल तर मग ते बोलणं चांगलं कसं होईल, ते वेगवेगळ्या कारणांसाठी कसं करता येईल. म्हणजे मला जाहिरातींना आवाज द्यायचा असेल तर ते वेगळं असेल, मला नाटकात किंवा सिनेमामध्ये काम करायचं आहे, मालिकांमध्ये काम करायचं आहे तर ते वेगळं असेल, त्यानंतर मला मार्केटिंगमध्ये जायचं असेल तर ते वेगळं असेल. म्हणजे नुसतंच रंगभूमी असं म्हणत नाही मी. व्हॉइस कल्चर हे दुर्दैवाने असं झालं, लोकांना असं वाटायला लागलं की रंगभूमीवरती काम करणारे अभिनेते अभिनेत्री किंवा गाणारे लोक यांनाच फक्त ते व्हॉइस कल्चर आवश्यक आहे, असं नाही आहे. उलट ते सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांना आवश्यक आहे. म्हणजे अगदी एखादा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील तर आहेच आहे, प्राध्यापक आहे, म्हणजे बोलण्याची क्षेत्र आहेत त्यामध्ये तर ते आहेच. पण गृहिणी असेल, तुम्हाला तुमचं म्हणणं लोकांपर्यंत व्यवस्थित पोचवता आलं पाहिजे भाषेचा वापर करून आणि आवाजामधले फेरफार करून. त्यामुळे ते माझ्याकडे तर एकदा 70 वर्षाच्या आजी आल्या होत्या, मला म्हणाल्या की मला शिकवाल का. म्हटलं हो, अरे वा, शिकवेन ना. जर तुमचा आवाज कंठातून बाहेर येतोय तर त्यावरती संस्कार होऊ शकतात. पण म्हटलं तुम्ही हे कुठे वापरणार आहात ते सांगा. त्याच्यावरती त्या म्हणाल्या की निदान मी माझ्या नातवंडांना चांगल्या पद्धतीने गोष्टी जरी सांगू शकले तरी मला आवडेल. म्हटलं लगेच या शिकायला. आल्या आणि त्या खूप चांगलं करायच्या. म्हणजे मला असं आढळून आलंय की जास्त वयाचे लोक जेव्हा माझ्याकडे शिकायला येतात
त्यावेळेला सुरुवातीला मला असा प्रश्न पडायचा की आता हे काय करणार आहेत आवाज कमवून वगैरे. पण काहींची इच्छा असते तरुणपणामध्ये शिकायची वगैरे, आणि तेव्हा त्यांना ते जमलेलं नसतं. अशी एक केस माझ्याकडे होती की माझ्याकडे एक विद्यार्थी आले, ते होते मुळात 60 वर्षांचे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही का आलायत शिकायला? तर ते म्हणाले मी नागपूरचा आहे, माझे वडील ऑर्गन चांगला वाजवायचे, अगदी बालगंधर्वांना वगैरे पण त्यांनी साथ केलेली आहे, आणि त्यावेळेला मला या क्षेत्राकडे वळायचं होतं. पण माझे वडील लवकर गेले आणि मला 4 बहिणी होत्या पाठीवर. तर त्यांचं शिक्षण, लग्न वगैरे याच्यासाठी मला नोकरी करणं आवश्यक होतं. म्हणून मी नोकरीत अडकलो. मग माझं लग्न झालं, मग मला मुलं झाली. या सगळ्या जंजाळामध्ये मी इतका बेकार अडकलो की माझी जी इच्छा होती ती राहून गेली. म्हणून मी आता शिकायला आलो आहे. म्हणून त्यांनी लेवल 1 माझ्याकडे केली. मग म्हणाले की आता मला लेवल 2ला पण ॲडमिशन द्या. आता लेवल 2मध्ये मी रंगमंचीय कारणांसाठी आवाज जे वापरले जातात ते शिकवतो. तर म्हटलं तुम्ही आता कुठे जाणार आहात असं, म्हणजे निवेदन, सूत्रसंचालन वगैरे करायला वगैरे वगैरे. तर मला त्यांनी फार सुंदर उदाहरण दिलं आणि माझं तोंडच बंद करून टाकलं. मला म्हणाले की सर तुमच्या लहानपणी कार्टून फिल्म्स वगैरे तुम्ही पाहायचात का? तर म्हटलं दूरदर्शनवरती दिसायच्या 2 एकताका वृक्ष वगैरे असायची नाही का, ती एकच कार्टून फिल्म किंवा 2 असायच्या फार फार तर. म्हणे बघा तुमच्या लहानपणी 2 तरी होत्या, आमच्या लहानपणी एकही नव्हती, कारण दूरदर्शन पण नव्हतं आणि कार्टून काय असतं, ॲनिमेशन काय असं हेच माहिती नव्हतं. आता अख्खं कार्टून नेटवर्क अहोरात्र लहान मुलांना ते दाखवत आहे. कार्टून नेटवर्क चालू आहे. यदा कदाचित उद्या जर ज्येष्ठ नागरिकांसाठी असं एखादं TV चॅनल चालू झालं तर मी त्याच्यावरचा अँकर होईन की ते म्हणाले. वा, म्हटलं क्या बात आहे, जिगर पाहिजे. तेव्हा या म्हटलं शिकायला, आणि मग ते आले शिकायला. बरं गंमत अशी झाली की एक साधारणपणे एक 5-6 क्लास झाल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की त्या बॅचमधली जी तरुण मंडळी आहेत त्यांचा आपसात काहीतरी असं मिटिंग होती आहे म्हणा, किंवा गप्पा मारतायत. एक दिवस ते सगळे आले माझ्याकडे आणि मला म्हणाले सर तुम्ही यांना का ॲडमिशन दिली आहे? म्हटलं का? सर हे आमच्यापेक्षा चांगलं करतायत म्हणाले. कारण आवाज लावण्यामध्ये एक मॅच्युरिटी नावाची पण गोष्ट असते. तेव्हा ती मॅच्युरिटी ही वयपरत्वेच येणार ना. ती 30 वर्षाच्या माणसाला जी मॅच्युरिटी असते त्याच्यापेक्षा जास्त 60 वर्षाच्या माणसाला असणारच. तो आवाज लावताना ती मॅच्युरिटी पण वापरतो, नकळत वापरतो, आणि त्यामुळे त्याचं चांगलं व्हायचं. पण म्हटलं आता हे आणायचं काम तुमचं आहे, तुम्ही 30व्या वर्षामध्ये सुद्धा ती मॅच्युरिटी आणलीत तर तुम्हाला काम करता येईल. मग त्यांना ते पटलं. पण असं होऊ शकतं, म्हणजे त्यासाठी वयाची वगैरे काही अशी अट असत नाही. त्यामुळे असं अजिबात बाळगायचं कारण नाही की कधीपासून सुरू करावं किंवा कोणी सुरू करावं. ज्याचं बोलण्यावरती प्रेम आहे, ज्याला काहीतरी लोकांना सांगावंसं वाटतं, मग ते वेगवेगळ्या कारणाने असेल. एखादा व्याख्याता असेल, एखादा राजकीय क्षेत्रातले लोक असतील, त्यांना तर आवश्यक आहे खरं म्हणजे. आणि आता सुदैवाने माझ्याकडे काही विद्यार्थी असे आले की ज्यांनी म्हणजे अगदी पहिल्या दिवशी सांगितलं की सर आम्हाला राजकीय क्षेत्रात जायचं आहे आणि त्यासाठी भाषण कसं करायचं याची तयारी करायला आम्ही आलो. म्हटलं वा या, कारण चांगलं बोलणारे नेते पाहिजेत, खरंय नाही का? नाही तर या ठिकाणी त्या ठिकाणी असं म्हणून ते बोलणारे, की आरडाओरडा करून माईकवरती बोलणारे आणि म्हणून करून बोलणारे, ते काय अर्थ नाही त्याला. आवाज ही तुमची एक आयडेंटिटी आहे. विचार करा की तुम्ही अभिनय केलात आणि त्याचं डबिंग करायला दुसऱ्या माणसाला दिलं गेलं तर तुम्ही सांगू शकत नाही हा मी आहे म्हणून. कारण लोक पहिला प्रश्न हाच विचारतील, अरे तू आहेस खरा पण आवाज तुझा वाटत नाही आहे. आवाज हा युनिक आहे, प्रत्येक माणसाचा आवाज वेगळा आहे, आणि म्हणून त्या आवाजामुळेच आपण लोकांना ओळखतो ना. नाही तर 2 जुळ्या भावंडांचे आवाजसुद्धा सारखे नसतात, वेगवेगळे आहेत. तेव्हा हे वेगळेपण आपण जेवढं जपू आणि त्याचं जेवढं संवर्धन करू तेवढा फायदा अधिक आहे. आता अभिनय किंवा जाहिरात क्षेत्र झालं किंवा वृत्तनिवेदन झालं तर हे आपल्याला चेहरे पण समोर दिसत असतात. म्हणून आपल्याला त्या आवाजाच्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रांमध्ये जी माणसं काम करतात त्यांच्याबद्दल आपल्याला अट्रॅक्शन असतं. पण याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला आपल्या आवाजामुळे लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते कसं पोहोचता येईल? डबिंग हे मोठं क्षेत्र आहे खरं म्हणजे. आणि आता पाहिलं असेल तू तर साऊथचे चित्रपट सगळे हिंदीमध्ये डब होतात, आता काही मराठीमध्ये पण व्हायला लागलेत. तर ते एक मोठं काम आहे. कार्टून फिल्म्स होतात किंवा परदेशी चित्रपट असतात ते होतात. आता कसं होतं माहिती आहे का, की आपल्याला टायटॅनिक इंग्लिशमध्ये बघून कळत नाही अशातला भाग नाही, पण वाक्य ना वाक्य कळत नाही. तेच आपण हिंदीमध्ये बघितल्यावरती आपल्याला वाक्य ना वाक्य कळतं, मराठीत बघितल्यावरती आणखीन कळेल. बरं एवढ्या दर्जाची फोटोग्राफी, एवढ्या दर्जाचा सीन, एवढ्या दर्जाचा खर्च हा मराठी चित्रपट काढत असताना नाही परवडणार, त्यांना टायटॅनिक नाही काढता येणार तसा.
मग आपल्याला ते सगळं बघायला मिळतंय आणि आपल्याला आपल्या भाषेमध्येच ऐकायला मिळतंय. असं जर झालं तर लोकांना आवडेल, नाही का? जाहिरातीचं पण तसंच असतं की मूळ जाहिरात इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये तयार केली जाते, मग त्याचं प्रादेशिक भाषांमध्ये डबिंग केलं जातं. काही वेळेला ते चुकीचं असतं डबिंग, कारण ते बसत नाही हिंदीवरती, तेही आहेच. पण तरीसुद्धा म्हणजे कुठेतरी एखादी चांगली गोष्ट लोकांपर्यंत जर पोहोचावी असं वाटत असेल तर ती त्या त्या भाषेमध्ये डब केली जाते. आता ह्यामध्ये मोठं क्षेत्र खरं म्हणजे आहे हे, की जिथे तुम्ही पडद्याच्या समोर येत नाही, तुम्हाला मेकअप करून लोकांसमोर उभं राहायचं नाही, ती काय घाबरायचं कारण नाही. तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट आहे, समोर माईक आहे, तुमच्यासमोर स्क्रीन लावलेलं आहे, स्क्रीनवरती चित्र दिसतंय, त्या चित्राबरोबर तुम्हाला त्या त्या भावनेनी तुमच्या भाषेत बोलायचं आहे. तर आता अर्थात त्याच्यामध्ये कला आणि तंत्र हे दोन्ही आहे, नुसती कला नाही आहे. कारण ती टेक्निक पण तुम्हाला कळायला पाहिजे ना, की लिपसिंक म्हणजे काय असतं, फ्रेम पकडणं म्हणजे काय असतं, हे कळलं तर तुम्हाला ते डबिंग करता येईल. पण मग त्यासाठी प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. ते जर घेतलं तर नक्कीच फायदा होईल. किंवा वयाची अट न असलेले असे काही उद्योग आहेत, त्याच्यामध्ये पण आपण शिरू शकतो. उदाहरणार्थ डॉक्युमेंटरीला आवाज देणे, म्हणजे ज्याला व्हॉइसिंग असं म्हणतात, की जिथे तुम्ही दिसत नाही आहात पण आवाजाने तुम्ही दिसता, लोकांना कळता. किंवा आता रेडिओवरती जी नभोनाट्य असतात ते सुद्धा व्हॉइसिंगचाच प्रकार आहे. किंवा स्पॉन्सर्ड प्रोग्राम जे FM वरती वगैरे चालतात 15-15 मिनिटांचे, तो सुद्धा व्हॉइसिंगचाच प्रकार आहे. तर व्हॉइसिंग हे एक क्षेत्र आहे. त्याशिवाय निवेदन सूत्रसंचालन, त्याच्यात तुमचं वाचन, तुमचा प्रेझेन्स हा जर चांगला असेल आणि तुमचं बोलणं चांगलं असेल तर तुम्हाला काय त्याची वयाची अट नाही त्याला. तुम्ही चांगले कार्यक्रम करू शकता. म्हणजे सरकारी कार्यक्रम आहेत, बिगर सरकारी आहेत, गाण्याचे आहेत, पुस्तक प्रकाशन आहे, अगदी रिटायरमेंटपासून ते सगळे आहेत, जीवनगौरव पुरस्कार देईपर्यंत. म्हणजे कुठे ना कुठेतरी माणूस लागणारच आहे, एक सूत्र सांभाळणारा माणूस लागणारच आहे. मग ते तुम्ही का नाही? म्हणजे किती दिवस आपण लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या? आपण का करू नये? पण ती जिगर असायला पाहिजे. आणि एक दुर्दैव असं आहे आणखीन, की लोकांना असं वाटतं की हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे, की आपल्याला कोणीतरी कामं, आपण जातोय शिकायला म्हणजे आपल्याला कामं पण मिळतील, या हेतूनी पण लोक जातात. की त्यामुळे मग मोठ्या लोकांचं, ज्यांचं नाव आहे, त्यांच्याकडे लोक जाण्याचं कारण तेच असतं. मग ते नाट्यक्षेत्रातलं असेल, म्हणजे एखादा अभिनय कार्यशाळा असेल, नावं मोठी असतात, पण ती माणसं येतात का हो तुम्हाला शिकवायला? ती नसतात. त्यांचे 4थे-5वे असिस्टंट कोणतरी शिकवतात. आणि ज्यांचं नाव घेऊन तुम्ही कार्यशाळा सुरू करता तो माणूस फक्त पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असतो, असला असतं. आणि रक्कम मात्र भरभरून घेता तुम्ही. म्हणजे शिकवणं हे गोष्टच वेगळी आहे. एखादा परफॉर्मिंग आर्टिस्ट हा जेव्हा शिक्षकी पेशामध्ये सुद्धा येतो तेव्हा आपण परफॉर्मर आहोत हे विसरून त्यांनी शिकवायला पाहिजे. नाही तर काय होतं की आपण परफॉर्मर आहोत, आपल्याबरोबर आणखीन 15 लोकांची झुंड घेऊन फिरायचं सगळीकडे, हे आमचे विद्यार्थी. माझे गुरुजी म्हणायचे हे जॅकेटधारी विद्यार्थी आहेत. म्हणजे गुरुजी जॅकेट घालतात म्हणून मी पण जॅकेट घालतो, पण उन्हाळ्याबाहेर हे कळत नाही. गुरुजी AC कारमधनं येतात आणि तू रेल्वेमधनं येतोस तरी जॅकेट घालून जायचं का? गुरुजी घालतात म्हणून. तर असे विद्यार्थी किंवा अशी फौज तयार करणं यात काय मजा नाही. प्रत्येकाने आपली आपली दिशा ठरवायला पाहिजे. आपला वेळ कोणता आहे, आपल्याला सोयीस्कर वेळ कसा आहे, आपली उपलब्धता काय आहे, हे बघून मग आपलं क्षेत्र निवडायला पाहिजे. आणि आपला आवाज, आपली आवड हे पण बघायला पाहिजे. बरोबर. तुम्ही जसं आता मगाशी उल्लेख केलात की जाहिरातींमध्ये दाखवलेलं असतं, नावं मोठी मोठी असतात, पण मग नंतर शिकवायला ते लोक प्रत्यक्ष येत नाहीतच. किंवा असंही होतं की हल्ली म्हणून बऱ्याचदा कार्यशाळांच्या जाहिरातींमध्ये लिहिलं जातं की आम्ही नंतर मिळणाऱ्या कामाची हमी देत नाही. पण अनेकदा असंही होतं की असं काही स्पष्ट केलेलं नसतं आणि लोक ती स्वप्न बघून तिकडे जातात. बरोबर. किंवा नंतर मग फसवणूक होते, चिक्कार फसवणूक. आणि मला तर हा अनुभव येतो, कारण एखादा विद्यार्थी माझ्याकडे आलेला, म्हणजे विद्यार्थी होण्याच्या अगोदर तो माहिती घेण्यासाठी आलेला असतो. तेव्हा माहिती घेत असताना तो जर खूप प्रश्न विचारायला लागला ना, तर मग मी त्याला हळूच विचारतो, कुठे जाऊन आलास? तर तो म्हणतो, हां तुम्हाला कसं कळलं सर? म्हटलं नाही, तू पोळलेला आहेस, म्हटलं हे दिसतंय, चटका लागलेला आहे तुला, एकदा खिशाला चाट बसलेली आहे, म्हणून तुला एवढे प्रश्न विचारावेसे वाटत आहेत. मग तो सांगतो, हो सर अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो, मग ते म्हणाले की आम्ही तुम्हाला डबिंग देऊ, डबिंग शिकवू. आणि कसं ऑनलाईन? तर म्हटलं अरे डबिंग ही गोष्ट शिकवायला मला 8 महिने लागतात, ऑनलाईन 2 दिवसाचा हा कोर्स नव्हे. किंवा वाचा संस्कार वगैरे असं काहीतरी वेगवेगळी नावं द्यायची. पण ही दुकानं आहेत सगळी, म्हणजे याच्यामध्ये जेन्युइन काही नाही, खरेपणा काही नाही. पण आपण काहीतरी काम केलेलं असतं, आपल्याला एक नाव मिळालेलं असतं, तर चला मग आपल्या नावावरती आपल्याला 5-50 लोक जमा करता येतात
2-5 हजार रुपये घेऊन त्यांना 2 दिवस खुश करायचं आणि एक छानसं सर्टिफिकेट द्यायचं. पण त्या सर्टिफिकेटाने तुम्हाला आवाज लावता येत नाही ना. तुम्हाला मजकूर दिल्यानंतर माईक समोर गेल्यावर तुम्हाला तो सादर करता आला पाहिजे. ते खरं तुमचं सर्टिफिकेट. मी जर लिहून दिलं की हा फार सुंदर आवाजाचा माणूस आहे, पण त्याचा आवाजच केल्यानंतर वाईट येत असेल, तर माझ्या सर्टिफिकेटाला काहीच उपयोग नाही, त्याची किंमतच नाही त्याला काही. तर तसं होता का म्हणे, असं फसवणूक चिकार होती. म्हणजे आणि काय होतं याच्यामध्ये की सर्वसाधारण माणूस एकदा अशा ठिकाणी जाऊन फसला ना की तो परत या क्षेत्राकडे वळण्याचंच मागत नाही. म्हणजे त्याला एक मनामध्ये भीती अशी वाटते की इथे कोणतरी गॉडफादर पाहिजे आपल्याला, किंवा इथे वशिला असल्याशिवाय आपल्याला कामच करता येणार नाही. अहो, माझ्या घरातलं कुणी या क्षेत्रातलं नाही. आई वडील नाहीत, काका काकू मामा मामी वगैरे कोणी नाही, तरीसुद्धा मी गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. ते केवळ गुणवत्तेवरतीच आधारित आहे. मी कधी कोणाकडे वशिला मारला नाही आणि मी मारायला देत पण नाही. म्हणजे मीही मारत नाही कोणाकडसाठी. मी सरळ सांगतो, तू जा आणि स्पर्धेत उतर. तुझ्यामध्ये गुणवत्ता आणि हिंमत असेल तर तू जाशील पुढे. नाहीतर असं टेकू देऊन लावायला हे काय क्लार्कचा जॉब नाही आहे. हा कलावंताचा आहे. तेव्हा कलावंतांनी राजासारखंच राहायला पाहिजे. तुम्ही अनेक जिंगल्स, अनेक जाहिराती केल्यात, तर ते अनुभव किंवा त्याच्यातली एखादी छानशी आठवण सांगा ना. जिंगल्स अनेक केल्या. जाहिरातीला मी कॉपीरायटर म्हणून काम करत होतो. बेस्ट कॉपीरायटर म्हणून मला बक्षीससुद्धा मिळालं. साबणाच्या तेलाच्या याच्या त्याच्या तर खूपच केलेल्या आहे. पण मला आठवतं ते म्हणजे ज्या वेळेला मला कस लागला की आता मला काही माहितीच नाही आणि त्याच्यामध्ये मला लिखाण करायचं आहे, असं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला करावं लागतं. त्यामुळे पत्रकारितेमुळे हा एक फायदा मला झाला की पत्रकारितेचं एक तत्व आहे की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ सम. तेव्हा तुम्हाला मास्टर ऑफ सम होता येतं, पण जॅक ऑफ ऑल ट्रेड्स पण असावं लागतं. तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतंय असं समजून तुम्ही ते वाचन केलं पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे. तर हिंदुस्तान थॉम्सन नावाची कंपनी STA, तर त्यांच्याकडे एका सॅनिटरी पॅडची ॲड आली आणि ती मला लिखाणासाठी आली. तर मुळामध्ये मला सॅनिटरी पॅड म्हणजे काय असतं हेच माहिती नव्हतं आणि हे मला एका एक्झिक्युटिव्हनी समजावून सांगितलं. त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये अभद्र शब्दांचा वापर न करता ते चांगल्या शब्दामध्ये कसं मांडता येईल हा विचार करून मी त्याची जाहिरात लिहिली आणि ती क्लिक झाली. पण असंही होऊ शकतं की आपल्याला त्यातलं काही माहितीच नाही आणि आपल्याला त्याची जाहिरात करायची. मुळात एखादं प्रॉडक्ट पाहिलेलं असेल किंवा माहिती असेल तर त्याविषयी आपण बोलू शकतो, किंवा एखादी इंग्रजी किंवा हिंदी जाहिरात असेल तर त्याच्यावरनं करायचं ठरवतो. तेव्हा असं होतं की उदाहरण द्यायचं तर जय नावाचा साबण होता, जाईचा सुगंध असलेला. त्याची एक जिंगल होती, पहला प्यार लाए जीवन में बहार, पहला प्यार. आता हे पहला प्यार या मीटरमध्ये बसवायचं सगळं मराठी. मी केली होती ती, पहिली प्रीत फुलवी जीवनी बहार, पहिली प्रीत अशी केली होती आणि ती क्लिक झाली होती. त्यानंतर अमूलचं जेव्हा टेट्रा पॅक आलं होतं, अमूल ताजा हे दूध आता मुंबईमध्ये मिळतं, पण जेव्हा ते मुंबईमध्ये नव्याने आलं होतं तेव्हा त्याचा टेट्रा पॅक असा त्रिकोणी आकाराचा असायचा, शंकूसारखा. आणि ते गुजरातमध्ये ज्या वेळेला आलं त्यावेळेला त्यांनी तिथे मीराबाईंची कवनं, त्यांच्या रचना ह्याचा वापर करून जाहिराती केल्या होत्या. तर त्या जाहिराती लिखाणासाठी माझ्याकडे जेव्हा आल्या तेव्हा ॲड एजन्सीनी सांगितलं की आता महाराष्ट्रामध्ये तर एवढी मोठी संत परंपरा आहे, त्यांच्या अभंगांचा कवनांचा वगैरे वापर करा. तर मी म्हटलं, अहो दूध विकायचं आहे आणि तुम्ही मला जर मी असं तुकाराम महाराजांचे आणि एकनाथ महाराजांचे अभंग किंवा ज्ञानेश्वरांचे लिहायला लागलो तर मारतील. म्हटलं मलाही मारतील आणि तुम्हालाही मारतील म्हटलं. आणि म्हटलं अशा रचनांचा वापर न केलेला बरा. तेव्हा नाही, पण क्लायंटचं म्हणणं असं आहे की संतांना किंवा यांना लोक ओळखतात, माहिती असतात लोकांना, तर त्यांच्या रचनांचा जरा ती तरी डूब असावी काहीतरी, म्हणजे त्यांच्या रचनांसारखी रचना वाटावी अशी डूब असावी किंवा अभंगांसारखी असं. तर म्हटलं आता त्यातल्या त्यात मग ओबीबद्ध मग मनाचे श्लोक आहेत नाही का रामदासांचे. तेव्हा मग मी त्याचा वापर करून जाहिरात केली की मना सज्जना पहाटे उठावे, अमूल ताजा घरी आणवावे, दूध हे ताजे प्यावेनी द्यावे, खिशासह आरोग्य असे जपावे. असं मनाचे श्लोक तसे दुधाचे श्लोक केले होते. तर अशी गंमत जम्मत, म्हणजे जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये आपल्या काय म्हणूया आपल्या कल्पकतेला चिकार वाव असतो. बाटाची जाहिरात करायची होती आणि आपल्या मरीन ड्राईव्हचा जो पॅरापेट आहे ना त्याचं चित्र आणि लोक चाललेत वरतून, एवढंच चित्र, आणि खाली 2च अक्षरामध्ये जाहिरात करायची, 2 शब्दांमध्ये. त्यातला एक शब्द बाटा.
आता राहिला एकच शब्द. एका शब्दात त्या चित्राचं वर्णन आणि त्या वस्तूच्या विषयी लोकांच्या मनामध्ये एक काहीतरी कल्पना निर्माण करून ते घ्या असं सांगणं कठीण आहे. बाकी बॉडी कॉपी काही नाही त्याला, नुसतं एकच. तर मग मी असं केलं होतं, पावलो पावली वाटा, किंवा जेथे वाटा तेथे बाटा. क्या बात आहे. आणि ती पण अर्ध्या पानाची जाहिरात होती ती. चित्रच मोठं होतं त्याच्यामध्ये, पण खाली एवढंच स्लोगन. ते लोकांच्या लक्षात राहतं आणि लोकांना आवडतं सुद्धा. अशी जी कॉईन केलेली असतात ना नावं, तर ते छान असतं. ब्रँडिंग नावाचा प्रकार असतो. म्हणजे बारसं करायचं थोडक्यात, प्रॉडक्टचं नाव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते असं पाहिजे की ते तोंडात बसलं पाहिजे लोकांच्या पटकन. तर त्यासाठी जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये गंमत आहे. म्हणजे मला हा एक फायदा झाला की मी लिखाण करत असल्यामुळे बोलावं कसं हे कळलं, आणि बोलत असल्यामुळे लिहावं कसं हे कळलं. कारण जाहिरात ही कधीही काय व्याकरणदृष्ट्या कदाचित चुकीची असू शकेल, पण ती लोकांच्या मनात पटकन शिरणारी असावी लागते. तिथे असे भारी भक्कम शब्द वापरून तो काय मराठी घेऊन आपण MA Part 2 वगैरे काही करत नाही आहोत. त्यामुळे ते लोकांच्या मनामध्ये घुसणं हा जो भाग आहे, त्यासाठीचं मराठी कसं असावं, बोलीभाषेतलं कसं असावं, साधं कसं असावं. म्हणजे आचार्य अत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की कठीण बोलणं सोपं आहे, ते पाठ करून बोलता येतं, पण सोपं बोलणं कठीण आहे. कारण ते लोकांना कळेल अशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे. तर जाहिरातीची भाषा ही अशी आहे. म्हणून आणि याच्यापासून तुम्हाला शब्दांचा म्हणजे वाक्याची सुरुवात पण तुम्हाला दिसून येईल. असं एक आणि हे 2 वाक्यांना जोडणार आहे ना हवे, पण इथे आणीपासूनच सुरुवात होते, असंही असू शकतं. पण जाहिरातीची गंमत ही वेगळी आहे. वर्तमानपत्रीय लिखाण किंवा स्तंभलेखन याची वेगळी आहे. पण त्याचा फायदा असा होतो की बोलत असताना तुम्ही स्वाभाविक बोलता, लेखी बोलत नाही. म्हणजे येथे तुम्हाला सांगितले पाहिजे, तर इथे तुम्हाला सांगितलं पाहिजे असं झालं पाहिजे. ते हे पटकन होतं. आता मला जरी लेखी एखादा मजकूर तुम्ही दिलात तरी मी तो लगेच बोलीभाषेमध्ये वाचू शकतो. मला त्याच्यासाठी काही हातात पेन घेऊन त्याच्यावरती काही लिखाण वगैरे करावं लागत नाही, सहज, कारण ती सवयच झालेली आहे. असं आहे. तर ही सगळी कलेची, मी तर असं म्हणतो की कलेची सगळी क्षेत्र ही एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत, एकमेकांशी जोडलेली आहेत. म्हणजे तुम्हाला उत्तम रांगोळी काढता येत असेल तर तुम्हाला उत्तम पोळीसुद्धा लाटता येईल, आणि उत्तम पोळी करता येत असेल तर तुम्हाला डान्ससुद्धा चांगला येईल, आणि चित्रसुद्धा चांगलं काढता येईल, आणि त्यातून तुमचा आवाज पण चांगला असेल. कारण कला एकमेकांशी इंटर रिलेटेड आहेत, एकमेकांच्या हातात हात घालून आहेत. 100% नाहीत, पण काही टक्के तरी. त्यामुळे बघा की डान्स शिकलेली एखादी मुलगी असते, ती रस्त्याने चालत जाताना लगेच कळतं तिच्या चालण्यावरून. ती अशी फटाक 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 पावलं वाजवत जाणार नाही. तिच्या चालीमध्ये पण एक नजाकत आहे, हो की नाही? किंवा तिच्या स्वयंपाक करण्यामध्ये पण एक नजाकत येते लगेच ती, कारण ती अगदी नाजूकपणे तिचे हातवारे वगैरे सगळे चालू असतात. ती अशी कसं तरी केलं आणि सोडून दिलं असं नाही. तर ती कला ही तुम्हाला जीवनाला एक आकार देते, तुमच्यामधलं सौंदर्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आता त्याचा व्यावसायिक वापर करायचा का ते आपल्यापुरतीच मर्यादित ठेवायची, हे आपल्यावर आहे, नाही का? माझा आवाज चांगला आहे, पण तो मी माझ्या घरच्या लोकांनाच ऐकवणार आहे, तर ते तुम्ही ठरवा. घरच्या लोकांना ऐकवायचं का बाहेर पण लोकांना ऐकवायचं आणि त्यातून नाव कमवायचं, प्रसिद्धी कमवायची किंवा पैसे कमवायचे, हे तुम्ही ठरवायचं. आणि आपल्याला आवडतं काय हे बघणं आवश्यक आहे मुळामध्ये. की दुसरा करतो आणि तो सक्सेसफुल झाला म्हणून आपण पण आता चला तिकडेच जाऊया. पण अरे तुला आवडतंय का बातम्या वाचणं? तुला बातम्यांमधलं तू कधी वर्तमानपत्र बघत नाहीस आणि तुला न्यूज रीडर व्हायचं आहे, तर कसं होणार? तो नाही होता येणार. तर आवड पाहिजे मुळामध्ये ते, आणि ओळखता आलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला गुरूंनी पण सांगितलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मला गाण्याची आवड होती प्रचंड, आणि मी जेव्हा रानडे गुरुजींच्याकडे गेलो ते गाण्यासाठी पण व्हॉइस कल्चर शिकवायचे, बोलण्यासाठी सुद्धा. तर मी त्यांना म्हटलं गुरुजी मी आता तुमच्याकडे आलो आहे, 4 घराण्याची गायकी त्यांच्याकडे होती. तर म्हटलं मला गाणं शिकवा. ते म्हणाले नाही, तुझ्या आवाजाची जातकुळी ही बोलण्यासाठी चांगली आहे, तू तिथेच काम करायला हवंस, गाण्याच्या भानगडीत पडू नकोस, तू हौस म्हणून घरी गा म्हणाले. तेव्हा हे सांगणारा कोणीतरी पाहिजे ना गुरु, ज्याचा कान तयार आहे. नाही तर हां तू गा, तुला काय येईल सगळं असं म्हणून तो खड्ड्यातच जाईल. म्हणजे तो 5-10 वर्ष पैसे भरेल, गळा काढण्याचा प्रयत्न करेल, पण कोणी त्याचं गाणं ऐकून घेणार नाही. तेव्हा तुमच्या आवाजाला काय साजेसं आहे, साध्य काय करता येऊ शकेल, हे सांगणारा जर माणूस असेल तर तुमचं काम लवकर आटपेल, बरोबर, लवकर तुम्ही पुढे जाल. नाहीतर मग कसं असतं की कोकणामध्ये पानडे नावाचे लोक असतात. पानडे म्हणजे ते जमिनीखाली पाणी कुठे लागेल ते सांगतात.
तर पानडा हा फिरतो आणि तो सांगतो की बाबा इथे खड्डा खणलात ना तर पाणी लागेल, तिथे खड्डा खणला की हमखास पाणी लागतं. जर त्याची मदत तुम्ही घेतली नाही तर तुम्ही 10 ठिकाणी खड्डे खणाल पण पाणी कुठेच लागणार नाही. त्या गुरु हा पानड्यासारखा असतो, तो बरोबर फक्त मार्ग दाखवतो. चालायचं असतं आपल्यालाच, ते काय गुरुजी करत नाही, ते आपल्यालाच करावं लागतं. पण तो मार्ग दाखवणारा म्हणूनच तो गुरु आहे. बोलण्याच्या क्षेत्रात जे असतात त्यांनी थंड खायचंच नाही, तळलेलं खायचंच नाही आणि मग माझ्या आवाजाची काळजीच घ्यायची आहे. म्हणजे हे असं खरंच असतं का, काय नेमकी काळजी घ्यायला लागते? नाही, काही प्रमाणामध्ये काळजी घ्यावी लागते, हे खरं आहे. की अगदी खूप तेलकट तुपकट म्हणजे ज्याने घशावरती राब येईल, लेअर येईल, अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात. पण याचा अर्थ पूर्णपणे टाळू नये, पूर्णपणे त्याला घाबरून राहू नये. नाही तर मग एखाद दिवशी आपण खाल्लं, आता बापरे आता मी वेफर्स खाल्ले, आता मला काय बोलताच येणार नाही, अशी भीती जर मनात बसली, तो फोबिया, तर मग तुम्हाला कुठेच काम करता येणार नाही. त्यापेक्षा थोडं थोडं समजून खावं बिंदास, त्याच्यामध्ये काय गैर असं नाही. म्हणजे लता मंगेशकर हिरव्या मिरच्या जेवताना खायच्या असं त्यांनी सांगितलेलं आहे एका मुलाखतीमध्ये, की आशा भोसलेंना लोणचं आणि पापड आवडायचं. पण म्हणजे त्या गायिका आहेत म्हणजे आता त्यांनी पापड आणि लोणचं खाताच कामा नये असं काही नाही, पण मर्यादित खावं. अति सर्वत्र वर्जय, तसं आहे. इतर लोक जरा जास्त थंड वगैरे खात असतील तर तुम्ही कधीतरी खा, खायला हरकत नाही. सगळं सगळ्यांना हवं, आपल्या शरीराला सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, पण त्याचा अतिरेक होता कामा नये. काही जण आहे काही नाही होत आमच्या आवाजाला, असं नाही. तर तुमच्या आवाजाला काय सोचतं ते बघायला पाहिजे. आता थंड पदार्थ जर रात्री तुम्ही खाल्लेत तर हमखास तुमच्या आवाजावरती परिणाम होतो. म्हणजे दही, ताक, काकडी असे जर पदार्थ एकत्र आले, म्हणजे काकडीची कोशिंबीर दह्यातली, ही रात्री तुम्ही खाल्लीत तर त्रास होण्याची शक्यता जास्त असते. मग दिवसा खावी, रात्री खाऊ नये, पण खायची नक्की. आणि मग बाकी आवाजाची काळजी कशी घ्यायची, किंवा व्यायाम असतात का काही त्याच्यासाठी? शिकार व्यायामाचं असतं अशासाठी की जसं आपल्या शरीरामध्ये स्नायू आहेत तसं स्वरयंत्र हा एक प्रकारचा स्नायूच आहे, कळलं की नाही. तर हे पुढे आलेला हा जो भाग आहे ज्याला आपण ॲडम्स ॲपल म्हणतो किंवा कंठमणी म्हणतो, त्याच्या बरोबर मागच्या बाजूला या एका बटनाच्या आकाराचं जे यंत्र आहे ते सुद्धा असं वेगळं यंत्र नाही आहे, तर 4 स्नायू असे एकत्र येऊन तयार झालेलं ते यंत्र आहे. त्यामुळे असं स्वरयंत्र काढलं आणि वेगळं बसवलं असं नाही करता येत. ते स्नायू वेगवेगळे आलेले आहेत आणि ते असे पुढे मागे होत आहेत. त्यातून हवा जाण्यासाठी एक जागा करतात आणि ते जेव्हा जोरजोराने थरथरतात त्यावेळेला त्यातून ध्वनीची निर्मिती होते. मग आता जेव्हा स्नायू आले त्याला व्यायाम आलाच. जसं आपण व्यायामशाळेमध्ये जाऊन डंबेल्स उचलले, बारबेल्स उचलले, पुली ओढली, आपले हात चांगले होतात, चांगला दिसायला लागतो, आपण आकार येतो, सौष्ठव ज्याला म्हणतात ते. तसं आवाजाचं सौष्ठव येण्यासाठी सुद्धा आवाजाचे व्यायाम आहेत. मग आता इथे वजन उचलण्याचे व्यायाम नाहीत, ते इथे श्वासाच्या साह्याने किंवा भाषेच्या साह्याने केले जाणारे व्यायाम आहेत. मग ते तुमच्या गळ्याला तुमचा आवाज वरपर्यंत चढवण्यासाठी किंवा खालच्या नोट्स तुम्हाला लावता आल्या पाहिजेत, म्हणजे बेसमध्ये तुम्हाला जाता आलं पाहिजे. तर यासाठी काही उपयुक्त व्यायामाचे प्रकार असतात. उदाहरणार्थ महिलांचे आवाज जे असतात हे जरा चढे असतात आणि पुरुषांचे असतात ते ढाले असतात. चढे आवाज का असतात तर महिलांचं स्वरयंत्र हे लांबीला लहान असतं. लहान स्वरयंत्रामधनं वरचे सूर पटकन निघतात आणि पुरुषांचं स्वरयंत्र हे जरा आकाराने मोठं असतं, त्याच्यामुळे ढाले आवाज चांगले निघतात. आता याचा अर्थ पुरुषांचे वरचे आवाज चांगले असूच नयेत किंवा स्त्रियांती खाली कधी उतरूच नये असं नाही आहे. पण सर्वसामान्यपणे या पट्टीमध्ये जर तुम्ही बोललात तर ते तुमच्या पर्सनॅलिटीला शोभेसे असतात. म्हणजे एखादा छान रुबाबदार दिसणारा असा मुलगा किंवा पुरुष समोर आला, दिसायला राजबिंडा, एकदम मस्त पर्सनॅलिटी आहे, आणि त्याने तोंड उघडलं, काय म्हणते, कशी आहेस, खलास. म्हणजे तिथे त्याच्याकडे आपण बघणारच नाही परत, नाही का, तू असशील राजबिंडा पण नको, तोंड उघडल्यावर वाईट. किंवा एखादी सुंदर मुलगी आपल्यासमोर आली, म्हणजे येतो काय चहाला, तर जाऊ का आपण त्याच्याबरोबर चहा प्यायला? नाही जाणार ना, ते त्यांच्या पर्सनॅलिटीबरोबर जाणारच नाही आहे ना. तेव्हा तुमचा आवाज हा तुमच्या व्यक्तिरेखेला साजेसा सुद्धा असायला पाहिजे. मग तो असा बदलता येतो? हो हो, 100%. तुम्हाला त्यासाठी अर्थात प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते. आणि एक लक्षात ठेवायचं की अमुक यांच्यासारखा आवाज असं नाही करता येऊ शकत. तुमचा आवाज आहे त्यातला दोष काढून टाकता येऊ शकतो. बऱ्याच वेळेला माझ्याकडे पूर्वी असे विद्यार्थी यायचे की मला प्रदीप भिडेंचा आवाज ना फार आवडतो, त्यांच्यासारखा माझा बनवून द्या. बनवून द्या तर म्हटलं बनवून द्या म्हणजे काय, याला काय पैलू पाडायचं, कानस वगैरे घासायला बसायचं वगैरे असं आहे का काही?
आणि प्रदीप बेडे माझे आदर्श, माझे गुरु, माझे मित्र, म्हणजे आमची खूपच चांगली दोस्ती होती. तर त्याच्यामुळे मी प्रदीप भैयांना फोन करून सांगायचो, म्हटलं प्रदीप भैया एक ऑर्डर आहे, तुझ्यासारखा आवाज बनवून हवा आहे. तो पण असायचा, म्हटलं दे मग बनवून दे त्यांना आवाज माझ्यासारखा असा. पण असं नाही करता येत. म्हणजे मी जर असं सांगितलं माझा रझा मुराद किंवा काय म्हणूया ओम पुरी, अमरीश पुरी, नाना पाटेकर, अमिताभ बच्चन यांच्यासारखा आवाज बनवून द्या. अरे तुझ्या आईवडिलांना नाही बनवता आला, त्याला मी काय करणार. दुसरं म्हणजे आवाज निर्मितीसाठी निव्वळ स्वरयंत्र नाही, तर श्वास हा अत्यंत त्याचा म्हणजे आत्माच आहे त्याचा. त्यामुळे तुमचा श्वास कसा आहे, त्यासाठी काही व्यायामाचे प्रकार आहेत. म्हणजे योगशास्त्रातले जसे प्राणायाम वगैरे आहेत, तसे व्हॉइस कल्चरमध्ये सुद्धा श्वासाचे व्यायाम आहेत. उच्चारणासाठी तुमचे गाल, ओठ आणि जीभ फार महत्त्वाची. म्हणजे जीभ जर तुमची व्यवस्थित काम करत नसेल तर उच्चारांचे 12 वाजले म्हणून समजायचे. मग ते कुठल्याही भाषेतले असतील ते. म्हणून मी माझ्या कार्यशाळेची सुरुवात कशी करतो माहिती आहे, मी विद्यार्थ्यांना टंग ट्विस्टर्स देतो वा, आणि हे म्हणून दाखवा. तर आता साधे असतात ते दिसायला, हे काय सर साधे आहेत, म्हटलं 10 वेळा न चुकता मला म्हणून दाखव. जर आला तर मग पुढचं असं. पण ते असं, तर तुला देऊ का मी एखादा टंग ट्विस्टर, हो जर चालेल इच्छा ना, असेल आपण करून बघूया. वा क्या बात आहे. मध्ये तुला म्हणायचं आता लागोपाठ बुटकी नकटी. बुटकी नकटी, बुटकी नटकी. झालं, म्हणजे विकेट पडली. बुटकी नकटी, बुटकी नकटी, बुटकी नकटी, बुटकी नकटी, बुटकी नकटी, बुटकी नकटी, बुटकी नकटी. जिथे जीभ लागायला पाहिजे तिथेच ती लागायला पाहिजे, तरच होणार. असे मराठीमधले अनेक शब्द आहेत की जे तुम्हाला पाय घालून पाडायला अगदी सिद्ध आहेत. दळणवळण हा त्यातला छान शब्द आहे, हो की तो वळण वगैरे काहीतरी होणार ते, नाही का. किंवा डाळ जरा जाड दळा, हो हा एक चांगला टंग ट्विस्टर आहे. तेव्हा असे टंग ट्विस्टरनी सुरुवात करतो, म्हणजे लोकांना वाटतं अरे हे एवढं सोपं आहे, आणि मग करायला लागल्यावर कळतं की अरे नाही, याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे बाबा. हे आपल्याला जिभेवरती संस्कार करावे लागतील. जी फ्लेक्झिबिलिटी त्याची असायला पाहिजे. गालांची फ्लेक्झिबिलिटी महत्त्वाची, कारण गाल जर फ्लेक्झिबल नसतील तर तुम्हाला आ करता येणार नाही. आणि आवाज बाहेर येण्यासाठी आ तुमचा व्यवस्थित होणं आवश्यक आहे. मग त्यासाठीचा काही व्यायामाचा भाग असतो, तो आहे. ओठांचे आहेत, गळ्याचे आहेत, खांद्याचे आहेत, मानेचे आहेत, पाठीचे आहेत आणि छातीचे. हे सगळे तुम्हाला आवाज निर्मितीमध्ये मदत करतात. म्हणजे एखाद्याला समजा मणक्याचा त्रास असेल मानेला वगैरे आणि पट्टा लावला असेल तर त्याचा आवाज कसा बदलतो ते बघा लगेच. हो बदलणारच. कारण का, इथे जर टेन्शन असेल कुठे तर नाही. काही जण असे वगैरे जोराने असे खेचून बिचून जे ओरडतात किंवा गातात, नाही. स्वाभाविक चेहरा असायला पाहिजे अगदी. म्हणून गाण्याच्या बाबतीत म्हणावं तर एक नियम असा सांगितला जातो, सुध मुद्रा और सुध बाणी. म्हणजे वाणी तुमची शुद्ध असेल पण तुमची मुद्रा सुद्धा शुद्ध असायला पाहिजे. म्हणजे काय, तर वेडावाकडा चेहरा करून जर तुम्ही बोलत असाल किंवा गात असाल तर ते नाही. स्वाभाविकपणे तुम्हाला बोलता आलं पाहिजे किंवा गाता आलं पाहिजे, तर तुमचा आवाज चांगला आहे, किंवा तर तुम्ही काहीतरी या क्षेत्रामध्ये काम करणारे आहात. नाही तर वेडावाकडा चेहरा करून कोणी बोलेल, तसं नाही. म्हणजे खास करून श चा उच्चार करत असताना लोक फार वेडावाकडा चेहरा करतात. एरवी तो गात असतो एखादा गायक चांगला, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा. त्या श म्हणताना एवढं तोंड वाकडं करायची काय गरज नाही. तो श फक्त जीभ आहे ती वरती पॅलेटला लावूनच काढायचा उच्चार आहे, श. म्हणून अगदी सोपा एक तुला टंग ट्विस्टर देतो. भाषा माशा, दोन्ही श आहेत ना, हो. म्हणून दाखव. भाषा माशा, भाषा माशा. आता तो भाला पण शाचा फिलिंग द्यायचा नाही. म्हणजे भाषा असं काय उच्चार येतात, भाषा, भाषा हा, आणि माशा, माशा. हा एवढा फरक काढून दाखवता आला पाहिजे. काही काही म्हणजे आता मला या पत्रकारितेमुळे लोकांशी भेटणं, मुलाखती घेणं वगैरे हे सगळं झालं. त्यामुळे अनेक वेळेला लोकांकडनं पण मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जुन्या जुन्या. म्हणजे मी आशा काळेंची मुलाखत घ्यायला गेलो होतो, तर बोलता बोलता त्या म्हणाल्या की वेलणकर, तू हे जे काही करतोयस ना व्हॉइस कल्चरचं, ते आम्हाला ह्या विषयाची काही एवढी आवड किंवा माहिती नव्हती, पण आम्ही हे केलेलं आहे बरं का. म्हटलं कसं काय, तर म्हणे पुरुषोत्तम दारव्हेकरांनी मला शिकवलं. तर त्यांनी मला एक वाक्य दिलं जे पुरुषोत्तम दारव्हेकरांनी आशा काळेंना शिकवलं होतं आणि सांगितलं होतं की हे म्हणून ये म्हणजे तुझे उच्चार चांगले होते. ते असं होतं की शांतारामाचा ससा आषाढात मेला तेव्हा सान्यांची शकू खूप कष्टी झाली. आता बघ, याच्यात
स, श आणि श तिन्ही आहेत. शांतारामाचा नाही, शांतारामाचा ससा आषाढात मेला, तेव्हा सान्यांची शकू खूप कष्टी झाली. आता हे पटकन म्हणताना जर सगळे श आणि स तुम्हाला व्यवस्थित लावता आले तर तुमची जीभ चांगली झाली. हो, पण आता एआयचा वापर सुद्धा ह्या क्षेत्रात भरपूर व्हायला लागलेला आहे आणि त्यात ह्याला दोन या प्रश्नाला कंगोरे आहेत. ते असे की ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे सोशल मीडियावरती सुद्धा भरपूर वाढायला लागलाय आणि काही प्रमाणात फायदा होतोय. पण दुसरीकडे मग जे हे आवाजाचा वापर करून करिअर करू बघणारे जे आर्टिस्ट आहेत, तर मग त्यांची कामं कुठे कमी होत आहेत का? त्यांना मरण नाही, नक्की नाही. याचं कारण AI म्हणजे सोय आहे की एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला आवाज पाहिजे, कोणाचा तरी घ्यायचा, त्याचा क्लोन करायचा, त्यामध्ये भावना नाही आहेत अजून. नुसतं सांगणं आहे, ती भावनेनी सांगणं वेगळं असतं ना. काय ग जेवलीस का, यात भावना आहे. काय ग जेवलीस का, यात भावना कुठे आहे? पण ती सोय आहे की बाबा आता कुठेच काही नाही, आपल्याला काहीतरी मराठीमध्ये करायचं आहे, आपण बोलू शकत नाही, तर चला AIची मदत घेऊया, कोणाचा तरी आवाज उचलूया, तो क्लोन करूया आणि वापरूया. तर ते ठीक आहे, ते चालेल, नाही चालणार असं नाही. पण माणसाच्या आवाजाला पर्याय आहे असं मला तरी अजून वाटत नाही. कारण माणूस केवळ गळ्यातनं ध्वनी निघतो म्हणून बोलत नाही, तो भावनेने बोलतो. आणि ही सर्वात मोठी देणगी परमेश्वराने फक्त माणसाला दिलेली आहे. म्हणजे पशुपक्ष्यांना पण आवाज आहेत, कुत्राही भुंकतो, मांजरही म्याव करते, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लिमिटेड भावना असतातही की कुत्रा प्रेमात असेल त्यावेळेला वेगळा ओरडेल, चोर आल्यानंतर वेगळा ओरडेल. पण त्या 2-3च भावना झाल्या. आपण क्षणोक्षणी भावना बदलून बोलू शकतो. म्हणून नाटकातलं बोलणं हे का वेगळं का आहे? कारण क्षणोक्षणी एखादा स्वगत असेल तर त्या स्वगतामध्ये आपण किती व्हेरिएशन्स करत असतो, तेवढी AIला करणं शक्य होईल का? आणि ते झालेलं नैसर्गिक वाटेल का, लोकांना आवडेल का? तर हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे AI ही एक सोय असू शकते, भावना नाही. कुठे श्वास घ्यायचा, श्वासाला सुद्धा महत्त्व आहे ना. दोन संवादांच्या मध्ये जिथे आपण श्वास घेतो किंवा सोडतो, त्या श्वासाला सुद्धा काहीतरी एक महत्त्व आहे. म्हणजे काय झालं काम, हा श्वास काहीतरी सांगून जातो की नाही झालं बाबा, बरोबर आहे की नाही? तर हे AIला जमेल असं मला तरी वाटत नाही. आपल्याकडे प्रत्येकाकडे स्वतःचा आवाज आहे आणि प्रत्येकाचा आवाज हा युनिक आहे. पण त्या आवाजाला अधिक सुंदर कसं करता येईल, अधिक छान कसं करता येईल, प्रेझेंटेबल कसं करता येईल, हेच सांगणारे आणि शिकवणारे व्हॉइस गुरु दीपक वेलणकर सर या एपिसोडमध्ये आपल्याशी गप्पा मारत होते. सर, खूप खूप धन्यवाद. खूप मजा आली आणि वेगळी माहिती सुद्धा मिळालेली आहे या निमित्ताने. मला सुद्धा तुझं मुलाखत घेण्याचं तंत्र फार आवडलं. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड? इंटरेस्टिंग, आणखीन उत्सुकता निर्माण झाली आहे या क्षेत्राबद्दल? तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा आणि हा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल सुद्धा सांगा. आणि अर्थातच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.